नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी वेतन वाढीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत गाईडलाईन देण्यात आलेली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन 26च्या सुरुवातीपासून 8वा वेतन आयोग लागू होईल. या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार केला असता राज्य कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे उशिरा 8वा वेतन आयोग लागू होईल. जसे की मागील सर्व वेतन आयोग हे केंद्र सरकारचे वेतन आयोग लागू झाल्यानंतर 2 वर्षांनंतर राज्य कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाले आहे. राज्य कर्मचारी नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच 8वा वेतन आयोग हा दिनांक 1/1/2026 पासून प्रत्यक्षप्रमाणे लागू करण्यात येईल. तर त्यानंतर सदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोगाचा अभ्यास करून राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2029 पर्यंत नवीन वेतन आयोग दिनांक 1/1/2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल. किमान मूळ वेतन केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन व राज्य कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये फिटमेट फॅक्टरनुसार किमान ₹5,000 इतका फरक असेल. जसे की 7व्या वेतन आयोगामध्ये किमान मूळ वेतनात ₹3,000 इतका फरक होता. महागाई भत्ता नवीन वेतन आयोगामध्ये महागाई भत्त्याचे दर हे पुन्हा एकदा 0% होईल. तर इतर देय भत्त्यामध्ये देखील वाढ होईल. जसे की वाहन भत्ता, घरभाडे भत्ता, प्रोत्साहन भत्ता इत्यादी. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अन्य अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.